मालवणमध्ये निवडणुकीआधी राणे बंधूंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळते। पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकली आणि यावरून मंत्री नितेश राणे आणि शिवसेना आमदार निलेश राणे आता आमने-सामने आले। निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर आरोप केल्यानंतर मंत्री नितेश राणेंनी उदय सामंतांच्या दौऱ्यावरून सवाल केले। सामंत सांता क्लॉज बनून आले होते का असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला। ते सामंत आले त्याचवेळी तक्रार का केली नाही असा उलट सवाल निलेश राणे यांनी केला। तर रवींद्र चव्हाणांवरील आरोप हे राजकीय असल्याचा दावा नितेश राणेंनी केला। तर पैसे जप्त केले याचा अर्थ गुन्हा झालाय, मात्र अद्याप कारवाई का नाही असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केलाय। हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत। आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात, बिझनेस पण असतात, आम्ही नोकऱ्या पण करतो। राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते बनतो, पण आमचे स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठल्या तरी कुठेतरी गुंतवणुकीसाठी कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाही आहे। म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये। मग प्रत्येकाचे कोणाचे क्रशर आहेत, कोणाचे व्यवसाय आहेत, कोणाचे हॉटेल आहेत, मग तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी, सखोल चौकशी, निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो। तर जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं। हमाम में सब नंगे होते। तो राजकीय आरोप आहे। शिवसेनेचे नेते उदय सामंत पण येऊन गेले, मग आम्ही विचारू का कशाला आलेले? ते नुसतेच आलेले काय सांता क्लॉज बनून आलेले? विचारू का? कारण का आम्हाला त्या नेते येतात, नेते आहेत, ते प्रदेशाध्यक्ष तर आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। चव्हाण साहेबांनी पुन्हा कोकणामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष रुजवला, लोकसभा विधानसभा ज्या पद्धतीने तेव्हा महायुती म्हणूनच काम केलं ना, तेव्हा हेच चव्हाण साहेब होते। प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणं हे त्यांचं काम आहे, म्हणून तो राजकीय आरोप आहे। त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहिलं पाहिजे, कोण कुठे जात असतील। आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर तेव्हा अगर आम्ही अशा पद्धतीचा धिंगाणा घातला तर